लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। नाशिकच्या भद्रकाली परिसरातील महात्मा ज्योतिराव फुले मंडई येथे नाशिक महानगरपालिकेने मांस विक्रीसाठी दिलेल्या अधिकृत गाळ्यासमोरच अनेक व्यावसायिकांनी अतिरिक्त दुकाने ताटून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला असून नागरिक, वाहन चालक आणि शालेय विद्यार्थ्यांना दररोज मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। विशेष म्हणजे या ठिकाणापासून अवघ्या काही अंतरावर भद्रकाली पोलीस ठाणे तसेच शाळा असून दररोज शेकडो विद्यार्थी या मार्गाने ये-जा करतात। मात्र रस्त्यावरच सुरू असलेल्या मांस विक्री, हातगाड्या आणि वाढीव अतिक्रमणामुळे परिसरात वाहतुकीची कोंडी होत असून अपघातांचा धोका वाढल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे। त्यामुळे पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे। याशिवाय या दुकानामधून निघणारे सांडपाणी थेट रस्त्यावर सोडले जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे। त्यामुळे परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता, डासांचा प्रादुर्भाव आणि साथीच्या आजारांचा धोका वाढत असून सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार नियमानुसार ठरलेल्या वेळेनंतरही अनेक दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू असतात। वारंवार तक्रारी करूनही कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याने संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे। काही अधिकारी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का किंवा संबंधित व्यावसायिकांची संगनमत आहे का, अशी चर्चा परिसरात सुरू असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे। मनपाने संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वाढीव अतिक्रमण तात्काळ हटवावे, रस्त्यावर सोडले जाणारे सांडपाणी बंद करावे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करावी तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी केली आहे। आता सर्वांचे लक्ष महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि मनपा प्रशासनाच्या भूमीकडे लागले आहे। या तक्रारीची दखल घेऊन नागरिकांना दिलासा मिळणार की अतिक्रमण, अस्वच्छता आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम राहणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे। लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।